नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. चला, आज मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे बोरवेलमध्ये मोटर कशी सोडली जाते मशीनद्वारे आणि ती काढली पण कशी जाते. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलला आपण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ शेवट पाहायला विसरू नका. मित्रांनो, आता हे बघा, हे मशीन इथे जोडलेलं आहे बोरपाशी आणि आता ही मोटरची फिटिंग चालू आहे. मोटरची फिटिंग झाली का थोड्याच वेळात आपण हे मोटर खाली बोरमध्ये सोडणार आहे. याच्या अगोदर मित्रांनो कसं चेन ब्लॉकद्वारे 3 पाईप उभे केले जात होते आणि ते वरून हाताने साखळी पद्धतीने ती मोटर सोडली जात होती. पण आता हे एकदम शक्य झालेलं आहे. इथं कोणती साखळी पद्धत लागत नाही, चेन ब्लॉक लागत नाही. इथे एक मोटरद्वारे लाईटीद्वारे ही मोटर खाली सोडली जाते, वर वळली जाते. एकदम सोपं आहे. मोटर पहिल्यांदा मशीनला इथे लाईट जोडेल आहे मित्रांनो. केबल थोडी लांब असल्यामुळे साईडला मोटर चालू आहे, त्याच्यामुळे आज पहिला पाईप मशीनद्वारे हाताने सोडावं लागणार आहे. हाताने पण सोपं आहे, काही याला कोणत्याही पद्धतीची साखळी नाही वडण्यासाठी. फक्त खटक्यावर आणि ते खटक्यावर ती मोटर खाली जाणार आहे. काम चालू झालेलं आहे यांचं आणि बघा आता त्यांना
अर्जंट काम असल्यामुळे का ना मोटर बंद करून आपली साईडची मोटर पाण्याची जी मोटर आहे ती बंद करून त्यांनी मशीनद्वारे तिथे जोडलं आहे आणि आता हे लाईटीवरून जोडणार आहे. लाईट जोडल्यामुळं हे आता सोपं झालेलं आहे आणि हे बघा किती स्पीडमध्ये यांचं काम चालू आहे. ती एकटीच आहे, त्यांना कुणी जोडीदार लागत नाही. तसंच चेन ब्लॉक आणि जे पाईप राहते मित्रांनो त्यासाठी 2 किंवा 3 जण लागतात. नाही तर फक्त एकला माणूस पूर्ण हँडल करू शकतो. तर तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो, हे योग्य आहे का योग्य नाही ते कमेंटमध्ये करून सांगा. मी खडकवाडी मांडवा या परिसरातून हा ब्लॉग तयार केलेला आहे. तुम्हाला कोणाला पण जर खडकवाडी मांडवा कामटवाडी वारणवाडी तसेच साकूर कौट वनकुटे या परिसरात जर कोणता बोरवेल असेल आणि जर कोणता जर चेन ब्लॉक भेटत नसेल तर तुम्ही इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या स्क्रीनवर पण नंबर सेव्ह केलेला आहे त्यांचा. त्यांना फोन करून बिनधास्त बोलवू शकता. चला व्हिडिओ आपण पूर्ण बघायचा आणि शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.